व्हिडिओ रेकॉर्ड करताना हेअरस्टाईल काय करायची तर हा खूप मोठा प्रश्न पडला होता. मी स्ट्रॉंग आहे आणि तर जस्ट मगाशी मिस्टरांचा फोन आला होता की त्यांना त्यांच्या कामानिमित्त 23,000 जे असेल ना तर ते पाहिजे होते. तुमच्याकडे ज्यावेळी पैसे असतात ना तर तुमच्याकडे जो कॉन्फिडन्स लेवल येतो ना तर तो अगदीच हायर लेवलचा असतो. तर आज मला तुम्हाला एक छान अशी गोष्ट सांगायची आहे जी की एका महिलेसाठी एका स्त्रीसाठी खूप अभिमानाचं गोष्ट असते. तर एक काळ असा होता की 500 रुपये 1000 रुपये मला खूप वाटायचे आणि ऍक्च्युअल मध्ये माझ्याकडे तेवढेच असायचे. म्हणजे कधी कधी तर माझ्याकडे फक्त 500 रुपये असायचे. बॅलन्स माझा जो काय आहे तो 500 रुपये असायचा. पहिला सुरुवातीला 10,000च्या वरती पण माझा बँक बॅलन्स जो असेल ना तर तो कधी जात नव्हता. कारण एकतर जास्त इन्कम नव्हता, परत एक्सपेन्स असे काही जास्तही नव्हते, पण इन्कम माझा थोडासा कमी होता. त्यामुळे 10,000च्या वरती पण कधी बॅलन्स जातच नव्हता. पण आज एक गोष्ट झाली, म्हणजे मी मोस्टली होते, पण आज मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे कारण भरपूर माझ्या मैत्रिणी ज्या असतील ना तर या गोष्टी रिलेट करू शकतात. तर जस्ट मगाशी मिस्टरांचा फोन आला होता की त्यांना त्यांच्या कामानिमित्त 23,000 जे असेल ना तर ते पाहिजे होते. 23,000 रुपीज पाहिजे होते. तर मी पहिला 2-3 चौकशी करते. मी काही लगेच पाहिजे म्हटल्यावरती लगेच ट्रान्सफर करत नाही कारण खूप कष्टाने मी पैसे कमवलेले आहेत. तर कशासाठी हवेत एकदा मी विचारलं, मग त्यांचं काम होतं तर त्यामुळे मी त्यांना ट्रान्सफर केलं फोन पे. मी जस्ट नंबर डिस्क्लोज करत नाही, फोन पे वरून मी ट्रान्सफर केले. आलेत आय थिंक. गिरीजा आणि राशी बाहेर गेले होते, आलेत. मी कंटिन्यू करते. बाहेर गेल्या होत्या, बाहेर यायला नाही बोलतात गाडीतून. गिरीजा राशी बाहेर गेल्या होत्या तर जस्ट आलेत आता. तर कंटिन्यू करते. आता मला खाली जायला लागेल, पण खाली ना मम्मी आणि आकाश आहेत त्यामुळे आधी कंटिन्यू करते मला जे सांगायचं होतं. कारण महिलांसाठी ना खूप म्हणजे एक स्पेशल मुवमेंट असते ती. तर 23,000 23,000 हवे होते तर मी 23,000 जे आहेत, मोबाईल नंबर फक्त हाईड करते त्यांचा, तर 23,000 मी त्यांना पाठवले 1 वाजता. ठीक आहे, आता 2 वाजल्यात, 1 वाजता मी त्यांना पाठवले. आणि मग त्यांचा मला परत कॉल आला की त्यांचा मोबाईल आम्ही चेंज केला, एक नवीन मोबाईल दिलाय मी त्यांना. आणि त्यामुळे काय झालं, त्यांचं फोन पे आणि गुगल पे पण चेंज केलंय. मग फोन पे आणि गुगल पेला काय असतंय की जर तुम्ही नवीन म्हणजे 24 तासाच्या नवीन जर तुम्ही गुगल पे फोन पे चालू केलं, ऍक्टिव्ह केलं ना तर 24 तास तुम्ही जास्त मोठी अमाऊंट जी असेल ना तर ती पे करू शकत नाही. आणि त्यांना तर त्या अमाऊंट जी मी दिली आहे तर ती पाठवायची होती दुसऱ्यांना आणि त्यांच्या अकाउंटवरून पैसे जाईनात. आणि मग त्यांनी मला फोन केला की माझ्या अकाउंटवरून फक्त 2,000 त्यांना गेलेत आणि पुढचे पैसे जात नाहीयेत. तर मग आता काय करायचं आणि अर्जंटली पैसे पाठवायचे तर तेवढीच अमाऊंट मी त्यांना पुन्हा पाठवली. पुन्हा म्हणजे ज्यांना पाठवायची होते त्यांना नाही पाठवली कारण त्यांच्या अकाउंटवरून पैसे जात नाही. तर तेवढीच अमाऊंट मी त्यांना ज्यांना पाठवायची होती तर त्यांना मी डायरेक्टली पाठवली माझ्या अकाउंटवरून. तर याच्यावरून एकच गोष्ट मला सांगायची आहे की तुमच्याकडे ज्यावेळी पैसे असतात ना तर तुमच्याकडे जो कॉन्फिडन्स लेवल येतो ना तर तो अगदीच हायर लेवलचा असतो. म्हणजे काय मी माझा मोठेपणा असं सांगत नाहीये. भरपूर महिला आहेत की ज्या स्वतः खर्च उचलतात आणि जो कॉन्फिडन्स लेवल येतो ना आपल्याकडे स्वतःकडे पैसे असल्यावर तर तो अगदीच एक्स्ट्रीम लेवलचा असतो. कोणीच मॅच करू म्हणजे काहीच त्याला मॅच करू शकत नाही. तर असं असतं. खूप प्राऊड मुवमेंट असते ती, खूप प्राऊड मुवमेंट असते ते. त्यामुळे नक्कीच माझ्या गोड मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे थोडाफार जरी वेळ असेल ना तर इन्व्हेस्ट करा तुमच्या स्किल्सवरती, तुमच्या कामावरती, तुमच्या करिअरवरती. आणि नक्कीच एक तुमच्या फॅमिलीसाठी छान स्टेबल लाईफ जी असेल ना तर ती तुम्ही देऊ शकता. आणि या 4 वर्षात मी इतकं काम करते ना मला 24 तास कमी पडतात. म्हणजे मी कुठेच बाहेर असं एंटरटेनमेंट वगैरे किंवा कोणाशी बोलत बसलं जसं गिरीजा आणि राशी जातात बाहेर, मी कॉन्स्टंटली त्यांच्यासोबत एक व्यक्ती लागते. त्यामुळे मी थोडा वेळ बाहेर बसते कॉलनीमध्ये वगैरे जे काही करतात. पण जे काही एक्स्ट्राचा मला टाइम मिळतो ना तर तो जास्तीत जास्त वेळ मी माझ्या कामामध्ये इन्व्हेस्ट करत असते. सो दॅट माझं फॅमिली त्यांचं फायनान्शियल स्टेटस पुढचं जे काही असेल ना तर ते सिक्युअर होणार आहे. मलाही वाटतं म्हणजे बाहेर जावं, निवांत बसावं, बोलत बसावं, याचं त्याचं मला करायला आवडत नाही. पण वाटतं मला निवांत बसावं, बोलत बसावं. पण ज्यावेळी आपले गोल्स आठवतात आणि मग फ्युचरचं जे काही आठवतं ना मग असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही की आज विश्रांती घेऊयात. तुम्हाला एक दिवस असं कधीतरी वाटेल. म्हणजे मी सुट्टी रविवारी घेत नाही. महिन्यातून मुद्दाम एक दिवस असा असतो की मी खूप वेळ सकाळचं झोपलीये किंवा मग मी दुपारचं झोपते. जसं फॅमिली मेंबर्स येतात सपोर्ट करायला तर त्या अकॉर्डिंगली पण मी ते ऍडजस्ट करते. पण एकदा की तुम्ही ट्रॅकला लागलात ना कामाच्या की
कुठलीच गोष्ट जी असेल ना तर ती तुम्हाला थांबवू शकत नाही. त्यामुळे एकच गोष्ट मला आता पेमेंटच्या ट्रान्सफरच्या व्यवहारावरून एकच सांगायची होती, जर खाली आवाज येतोय थोडासा नॉईज अवॉइड करा. तर जर तुमच्याकडे स्वतःकडे पैसे असतील ना तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल आणि जो ग्लो तुमच्या मध्ये येतो ना तर तो अगदीच म्हणजे अगदीच बेस्ट क्वालिटीचा असतो. त्यामुळे स्वतः अर्न करायला शिका. कारण आता सध्या खूप गोष्टी बदललेल्या आहेत, जग बदललेलं आहे, लोक बदललेली आहेत, लोकांचे विचार, त्यांचे वॉन्ट्स, त्यांचे नीड्स सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. त्यामुळे पूर्वीसारखं म्हणजे निवांत असायचं ना पूर्वी की एकाने घर चालवायचं, एकाने घर बघायचं, सांभाळायचं, तर हे ते छान होते ऍक्च्युली कन्सेप्ट. पण आता नाही, आता जग खूप फास्ट धावतंय आणि जर त्या धावत्या जगाबरोबर तुम्हाला ऍडजस्ट करायचं असेल ना तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी ट्रॅकवरती यावं लागेल. त्यामुळे जर तुम्ही ट्रॅकच्या खाली असाल ना तर ट्रॅकवरती या. सुरुवात छोट्यापासून करा, ऑटोमॅटिकली तुम्ही ग्रो होत चलाल. तर तुम्ही पण कधी कधी इमर्जन्सी तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला आले तर पैसे ट्रान्सफर करताय का, तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. की तुम्ही घेताय, मागताय, तर तेही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. हा बोलू नका, मी व्हिडिओ करायले. काय खाल्लंय? आकर आकर विधीच्या चॉकलेट दाखव. नको चॉकलेट खाऊस बास आता. ओके 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 सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर वाजले संध्याकाळचे 6 आणि मी इथे ना एक हे बनवत बसले होते, एक पोस्टर बनवत बसले होते. कसा झालाय मला सांगा. तर माझे स्टुडंट एक आहेत आरती म्हणून, तर त्यांना आला होता हा पोस्टरची ऑर्डर आली होती, पण ड्यू टू एनी रिझन्स त्यांना ते पोस्टर बनवता आलं नाही. त्यांचा मोबाईल काहीतरी खराब झाला बोलला त्या, म्हणून त्यांनी ती ऑर्डर मला फॉरवर्ड केली होती. आणि दुपारी मला श्रद्धा मॅडम म्हटलं की आपल्या एका स्टुडंटचा पोस्टर आहे आणि अर्जंट द्यायचा आहे. तर मग जस्ट मी इथे बसले होते आणि बसल्या बसल्या पोस्टर बनवला, 5 मिनिटातच बनवला. इथे बघा कॅनवाचाच वापर करून बनवलेला आहे, इथे कॅनवावरतीच बनवलाय पोस्टर. आणि पोस्टर बनवत 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 कधी मला झोप लागली कळलं. हे बघा कॅनवा ओपन झालाय ना, तर कॅनवावरतीच बनवलाय. तर झोप लागली आणि त्यांना मी पाठवलं, आता फोटो वगैरे पाठवला, PDF फॉर्मॅट मध्ये पण दिलं. बघा ते स्टुडंटला पाठवलं, फोटो पण पाठवलाय PNG मध्ये आणि PDF पण दिलाय. आणि त्यांनी प्राइस काय सांगू विचारले मला खाली, तर मी म्हटलं 200 रुपीज सांगा. तर असं दुपारी जरा मला आज सकाळी लवकर उठले होते, कारण सूर्य आहे ना सकाळी बरोबर 7-7:30 वाजता उठतोच आणि आज तो 7-7:30 वाजता उठला आणि झोपलाच नाही लवकर. आणि त्यामुळे मग मी आले इथे खाली आणि सकाळची सुरुवात आज जरा जास्तच लवकर झाली होती, त्यामुळे पूर्ण झोप आलेली म्हणून थोडा वेळ झोपले. कारण काम तर इम्पॉर्टंट आहे, पण कामासोबतच आपला फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर दिवसामध्ये जर थोडा वेळ तुम्हाला असं वाटतंय की मी थकली आहे, मेंटली थकली आहे किंवा फिजिकली थकली आहे, तर नक्कीच एक छोटासा ब्रेक बनता येईल. गिरिजा राशी तर झोपलेल्याच नाहीये, सकाळीच्या उठल्यात तर झोपल्याच नाहीये, तर त्यांना बरोबर संध्याकाळी आता 7-8 वाजायला आले ना की मग झोप यायला लागते. बघू आता कसं करतात, काय करतात. आणि एक छान इव्हनिंगचा टाइम झालाय, छान मस्त बाहेर वातावरण झालंय. आणि आता काम काय करायचं, तर भरपूर कामं पेंडिंग आहेत. मला रेकॉर्डिंग वगैरे भरपूर करायची होती, पण आज कशाचाच मूड नाहीये. तर असं आजचा दिवस माझा असाच होता. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हो, तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील ना तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. लविंग मी लविंग आहे. आणि काय आहे, मी स्ट्रॉंग आहे. आणि काय आहे, कोण आहे, लविंग. थँक्यू. मी स्ट्रॉंग आहे. तू पण स्ट्रॉंग आहेस ना. काय कधी स्ट्रॉंग होत आहे, स्ट्रॉंग कधी होत आहे, शाळेत गेल्यावर स्ट्रॉंग होत ना. तर आज व्हिडिओ रेकॉर्ड करताना हेअरस्टाईल काय करायची, तर हा खूप मोठा प्रश्न पडला होता. कारण माझा जो क्लिप होता जो मी रेग्युलरली असा वापरते तर तो मला सापडत नाही. माझ्या मुलांनी तो कुठेतरी ठेवलाय आणि मी म्हटलं की असू दे, त्यानिमित्ताने केस थोडेसे मोकळे सोडावे. तर लास्ट टाइम मी हेअरकट केला होता ना, तर त्यावेळी भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की कशाला केस कापलेस, कशाला केस कापलेस. कारण मी घरातच हेअरकट करते, माझी आईच माझी केस कापते, पण जसं आहे मेंटेनन्स होत नाही. बघा आता किती वाढले आणि माझी केस खूप अशी म्हणजे सिल्की आहेत, पातळ आहेत. आता थोडंसं हार्ड वॉटर आहे आमच्या इथे, त्यामुळे थोडंसं म्हणजे जो शाईन होता ना सुरुवातीला तर तो थोडासा डॅमेज झालाय. पण यस आहेत, छान आहेत केस, पण माझ्याकडून त्याचा मेंटेनन्स जो असेल ना तर तोच होत नाही.
तर आवडतात, पण काय होतंय की अशी केस सोडलीत ना की पुढचं कायच काम मला तर सुचत नाही. तुम्हाला सुचतं का? किंवा तुम्हाला मोकळे केस असे दिवसभर सोडले का तर तुम्ही छान कॅरी करू शकता का? तर ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला हे असं असलं की काहीच सुचत नाही. कधी एकदा असं ते पेन घेते आणि असं परत मागे लावते. आणि आता सध्या तर इतकी गरमी चालू आहे आमच्या इथे, त्यामुळे पूर्ण वरचाच एक बंद जो असेल ना तर तो मी घालत असते. तर यस, केस चांगले आहेत पण मेंटेनन्स थोडासा होत नाही, त्यामुळे आता विचार करते जरा कट करायचा. तर येस, मम्मी आली की नक्कीच त्याच्याकडून कट करून घेईन. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. असेच छान छान व्हिडिओ असतात तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती ब्लॉग्स, फक्त आणि फक्त व्लॉग्स नाही तर प्रोडक्टिव्ह व्लॉग्स, मी माझ्या दिवसभराचा टाइम कशा पद्धतीने युटिलाइज करते, कशा पद्धतीने इन्कम जनरेट करते मोबाईलचा वापर करून, तर तेही मी तुमच्यासोबत इन डिटेल जे असेल ना तर ते शेअर करत असते. सोबतच मोटिवेशनसाठी नक्कीच मोटिवेशन देते, भरपूर भरपूर देते. तर मोटिवेशनसाठी काहीतरी दाखवते मी तुम्हाला, जसं की मनी मोटिवेशन तर मी खूप तुम्हाला इथून ना देण्याचा प्रयत्न जो असेल ना तर तो करत असते. तर इथे बघा फोन पेची लिस्ट आहे, म्हणजे पेमेंट आलेली, पेमेंट रिसीव्ह झालेली, याच्यामध्ये एजन्सी, अकॅडमी सगळे. तर जस्ट अ सेकंड, इथे मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे बघा, हे आजचे आहेत, लिस्ट आहे ना तर ही आजची आहे. तर फक्त आणि फक्त मोबाईलचा वापर करून थोडासा वेळ माझ्याकडे जो मिळतो तर डिजिटल स्किल शिकल्यामुळे हा जो फायदा असेल ना तर तो मी करते. मुलं आहेत, मुलांसोबत बसून छान पद्धतीने मी काम करते. आता असं नाही की छान पद्धतीने काम म्हणजे काय लोड नाहीये व टेन्शनची काम आहे, असं काहीच नाहीये. ज्या ज्या कामामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफ मधला स्ट्रेस किंवा तो वर्कलोड असेल तर तो असतो, पण एक छान बेनिफिट आहे तो म्हणजे मी मुलांना घेऊन छान पद्धतीने व्हिडिओ जे असतील ना तर ते रेकॉर्ड करू शकते. काम मध्ये जे असेल ना तर ते करू शकते. अरे थांबा, अरे थांबा, अरे थांबा, अरे थांबा, जरा आगे जावा. गो चलो. तर हा एक बेनिफिट आहे की यांच्याकडे बघत बघत माझं जे काही काम असेल ना तर ते मला करता येतंय. हॅलो, बाय. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. हा, हॅलो, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. Stop the video. Bye. खाली जाऊयात. इथे वायफाय राउटर लावूया, ज्याची सेटिंग व्यवस्थित केलेली नाहीये पण टेम्पररी कनेक्शन करून ठेवलेलं. गिरिजा असे आले, बघूयात खाली जाऊन. आले, कुठे गेलेलीस तू? कुठे? पन्हाळ्याला? आमच्या राजा कुठे गेलेली? कुठे गेलेली? या 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 या, कुठे गेलेली? भाजी आणली आणि तुंग्याला नव्हतं नेलं तू. काय काय मला ओरडतोय? कुठे गेलेलीस तू मला सोडून? कुणीकडे गेलेलीस? भूर गेलेलीस? काय खाऊ खाल्लाय? खाऊ काय खाल्लास गिरीजा? वॉटरमेलन. वॉटरमेलन आणलंस? मला आणलंस? मी खाऊ? मग कोण खाऊ दे? हा, कोण खाऊ दे? डॅडीने भजी आणली. कोणी केल्यात पोळ्या?